आजच्या डिजिटल युगामध्ये कोण कधी काय करून प्रसिद्ध होईल याचा काहीच नेम नाही। सोशल मीडियावर गेल्या काही दिवसापासून एक बाबा चांगलेच चर्चेत आलेत। भक्तजन बाबांना उचलतात, बाबा फॅनला हात लावतात, फॅन थांबतो आणि बाबा आपल्या आशीर्वादाचा हात भक्तांच्या कपाळाला लावतात। हे सगळं सुरू असताना पाठीमाग लड्डू मुठ्या नावाचं एक गाणं सुरू असतं। आता हे बाबा नेमके कोण आहेत, हे प्रकरण नेमकं काय आहे आणि सोशल मीडियावर सध्या ट्रेडिंगवर असणाऱ्या या लड्डू मुठ्या बाबा बद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार, मी अक्षय कांबळे आणि तुम्ही पाहत आहे द कॉर्नर। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ भेटत राहतील। चला तर व्हिडिओ सुरू करूया। लड्डू मुठ्या बाबा सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग मध्ये आहेत। हा बाबा चालू फॅन थांबवतो आणि भक्तांना आशीर्वाद देतो। पण बाबा नेमका कोण आहे असा हा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे। कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील हे लड्डू मुठ्या बाबा असून ती कर्नाटकात विविध ठिकाणी जाऊन समाज प्रबोधनाचे काम करतात, तसेच प्रवचने देतात। त्यांचे चालू फॅन थांबवण्याचे काही व्हिडिओ गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आणि त्यावरून अनेक भन्नाट प्रतिक्रिया उमटल्या गेल्या। काही वर्षापासून हे महाराज अशा पद्धतीने कार्य करतात, पण सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाबांच्या दर्शनासाठी लोकांकडून लांबच लांब रांगा लावल्या जातात आणि चालू फॅन थांबवण्याचे त्यांचे कृत्य आहे ती पाहण्यासाठी देखील लोक मोठ्या संख्येने बाबाकडे जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। आता सोशल मीडियावर चर्चा झाली म्हणजे ते दोन्ही बाजूने होते, एक तर सकारात्मक असो किंवा दुसरी नकारात्मक होते। एकीकडे महाराजांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असताना दुसरीकडे मात्र आजच्या तरुणाकडून आणि कंटेंट क्रिएटर कडून या बाबांचे नक्कल करणारे अनेक व्हिडिओ, शेकडो व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे त्याला मिळणारा प्रतिसादही उदंड असल्याचे पाहायला मिळतोय। सध्याच्या काळात बाबा महाराज यांच्या समाजातील काही घटक मोठ्या प्रमाणात ओढला जात असल्याचे पाहायला मिळतोय, मग ते भक्तिभावाने असू देत किंवा ट्रोल करण्याच्या हेतून। काही बाबा असे आहेत, तुमच्या मनातलं चिठ्ठीवर लिहून दाखवतात, तर काही महाराज तुमच्या प्रश्नांचे मजेशीर उत्तर देतात आणि यातून मिळते ती प्रसिद्धी। पण सामाजिक प्रबोधन करत असताना आजकाल खरंच प्रबोधनाचा दर्जा घसरला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। या माध्यमातून कोणत्याही धर्माला अथवा महाराजांना किंवा बाबांना टार्गेट करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही, पण गेल्या काही वर्षातल्या आपल्या संत महात्म्यांची जर परंपरा पाहिली तर सामाजिक प्रबोधनासाठी आजच्या गोष्टी घडत आहेत आणि पूर्वीच्या गोष्टी घडत होत्या त्यामध्ये कुठेतरी दरी निर्माण झाली आहे। अशा पद्धतीचे चित्र सध्या तरी पाहायला मिळते। फॅन थांबवणारे महाराज असो किंवा चिठ्ठीवर तुमचे भविष्य लिहून देणारे महाराज, त्या पलीकडे स्वतःच हास्य करून घेण्यासाठी मजेशीर उत्तर देणारे महाराज असो, शेवटी एवढंच सांगावं वाटतं की समाजात होणारा प्रबोधन हे सकारात्मक असायला हवं, त्यातून समाजात काहीतरी बोध घेतला पाहिजे अशा गोष्टी असायला हव्यात। आणि आताची डिजिटल पिढी आहे जे सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह पिढीला आपले संस्कार, आपल्या परंपरा आणि आपले विचार हे चांगल्या पद्धतीने कसे टिकवता येतील आणि जोपासता येतील या दृष्टीने काही कंटेंट त्यांच्यावर बिंबवणे गरजेचे आहे आणि याची सुरुवात आपल्यापासूनच झाली पाहिजे। नाहीतर येत्या काळात आपली परंपरा, आपला धर्म, मग तो कोणताही धर्म असो, त्यांच्यावर त्याच्या रीतीभाती पिढी विसरले किंवा पाश्चात्य संस्कृती बालवली जाते। म्हणून बॉम्ब व्हायला नको। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक, शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी द कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा।